आपल्या कार्यकर्ते रस्त्यावर उतरून 300 कार्यकर्ते काम करतायत भारतीय जनता पक्षाचे. 300 बूथचे जे BLO2 आहेत 359 आपलं काम करतायत, सरपंच काम करतायत, जिल्हा परिषद सदस्य काम करतायत, पक्षाचा नेता काम करतो. म्हणून जालना जिल्ह्यात नंबर 1 ला आपला नंबर आला. आपल्या एवढ्या कार्यशाळा जालना जिल्ह्यात झाल्या नाही, मराठवाड्यात एवढ्या कार्यशाळा झाल्या नाही, एवढ्या मिटिंग झाल्या नाही. तुमच्या मिटिंगचा आणि आपल्या कामाचा प्रभाव आज मराठवाड्यावर पडलेला, सगळ्या मराठवाड्यात 8 जिल्ह्यात नंबर 1 ला आपण आहोत. आपलं मतदारसंघ आता आपल्या पुढे कोणाला जाऊ द्यायचं नाही. 100% काम करायचं आहे आणि ते काम होईल. देवेंद्र फडणवीस आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत किंवा मी आहे, प्रधानमंत्र्यांचं नाव सुद्धा यादीत आता कट झालेलं. देशातल्या सगळ्या मंत्र्यांची नावं कट झालेली. आता मतदार यादीत कोणाचंच नाव नाही. 2002 ला जो मतदार यादी तयार झाली तेव्हापासून आतापर्यंत माझ्या आज्याचं नाव मतदार यादीत होतं, वडिलांचं नाव मतदार यादीत होतं, माझं नाव मतदार यादीत होतं. पण आता येणार नाही. आता मला आणायचं असेल तर माझं फॉर्मच भरावं लागेल. पहिलं होतं म्हणून आज्या पंजाचं होतं, माझं होतं म्हणून माझं आलं नाही येणार. त्याचा फॉर्म भरावा लागेल आणि फॉर्म नाही भरला तर मतदार यादीत नाव नाही आलं. आणि मतदार यादीत नाव नाही आलं तर कोणतीही योजना मिळणार नाही. कोणतीच नाही. तुम्ही तिथे रहिवासी नाही, मतदार यादीत नाव नाही म्हणजे त्या गावाचे रहिवासी नाही, त्या तालुक्याचे रहिवासी नाही, त्या जिल्ह्याचे रहिवासी नाही, त्या महाराष्ट्राचे रहिवासी नाही. तुम्ही भारताचे रहिवासी नाही. मग आपलं यादीत नाव नाही तर आपण भारताचे नागरिक नाही. आणि भारताच्या यादीत आपलं नाव नाही मतदार यादीत तर आपल्याला कोणती योजना मिळणार नाही, कोणता लाभ मिळणार नाही. किसान सन्मान मिळणार नाही, लाडक्या बहिणीला पगार मिळणार नाही, संजय निराधार मिळणार नाही. और सगळ्या योजना होती. आपल्या गावातले आपल्याला मत देणारे मतदार सुरक्षित करण्याची जबाबदारी इथं बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची, कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. इथं बसलेले नाही आहेत, गावात आहेत, पण वर्षानुवर्ष भाजपचे काम करतात. तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपलं गाव सुरक्षित ठेवायचं, आपले मतदार यादी सुरक्षित ठेवायची, आपले मतदार सुरक्षित ठेवायचे आणि आपला गावात प्रभाव कसा राहील, आपल्याला गावात ग्रामपंचायत कशी आणता येईल, आपल्याला लोकसभेला विधानसभेला लीड कशी घेता येईल, त्याच्यासाठी प्रत्येक घराचा फॉर्म भरून घेण्याची जबाबदारी आहे. बाकी काही आता सगळ्याच पक्षाचे असतात, काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील, प्रत्येक गावात 10-20 पक्ष झाले जातात. सगळ्या पक्षाचं काम करायला कोण आहे? तहसीलदार आहे, कलेक्टर आहे, BLO2 आहे. त्यांचा पक्षाचं सगळं काम, सगळ्या पक्षाचं काम कोणाची जबाबदारी येते? ती प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची, BLO2ची. तुमच्यावर जबाबदारी दिली कोणी? मी. माझ्यावर जबाबदारी दिली कोणी? देवेंद्र फडणवीसांनी. देवेंद्र फडणवीसांवर जबाबदारी दिली कोणी? नरेंद्र मोदीजींनी. काय जबाबदारी दिली? की आपले मतदार सुरक्षित करा, आपले फॉर्म भरा, आपल्या याद्या भरा आणि आपल्या कार्यकर्त्यांनी जर 13-14 दिवस इमानदारीने काम केलं तो कोणी माईचा लाभ तुम्हाला हरवू शकणार नाही. पश्चिम बंगालमध्ये काय झालं? पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशातले रोहिंगे हे द्रोही लोक त्यांनी नावं टाकली होती मतदार यादीमध्ये. पश्चिम बंगालच्या, पश्चिम बंगाल हे भारतातलं एक राज्य आहे, पण बंगाल देशातल्या लोकांचे नाव, पाकिस्तानचे नाव घुसवले त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळं भाजपला कधीही विजय मिळत नव्हता. आमदार निवडून येत नव्हता, खासदार निवडून येत नव्हता, महापालिका निवडून येत नव्हती, कुठल्याही निवडणूक आपण जिंकत नव्हतो. कारण अर्धी भरती बाहेरच्या देशातली होती आणि बाहेरच्या देशातल्या मुस्लिमांची होती आणि त्याच्यामुळं तिथं आपण निवडणुका जिंकत नव्हतो. SRAचा कार्यक्रम
व्यवस्थित राबवला आणि तिथं बाहेरच्या देशातल्या नागरिकांचे देशद्रोहांचे 92 लाख नावं कमी झाली. पश्चिम बंगाल मधलं एकही मुसलमानाचं नाव कमी केलं नाही, तो भारतातला आहे. पण जे पाकिस्तान आणि बांगलादेशातले नाव होते ते 92 लाख होते, ते कुठले होते ते ममताजी आणि बॅनर्जीने घुसवले होते. तिथं आपला विजय त्याच्यामुळे झाला. आपल्याला जागरूकपणे आता या मतदार यादीवर 14 दिवस काम करायचं आहे. 14 दिवसात आपली अग्निपरीक्षा आहे. 2 महिने काही केलं